एक मुलगो बसच्या समोर इलो. ह्या बघताच मी जोराचो आपलो ब्रेक मारलाय. म्हाका वाटला मी तेका उडवलंयच. मी पटकन बसमधून उतरान पुढे गेलोय. तेवढ्यातच बसच्या आतून त्या मुलाच्या जोर जोरात हसण्याचो माझ्या कानावर आवाज पडलो. मी आपलो मनातच मनाक लागलं, आता काय झालं आहे का असा, आणि तो काय करता ह्या बघूसाठी मी बसमध्ये परत गेलोय. आणि हा सगळं दृश्य बघता मी खालीच कोसळलोय. तो मुलगो म्हणजे मानस अर्धमृत अवस्थेत होतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार असं एका एसटी ड्रायव्हराक दिवे घाटात असा काय दृश्य दिसला. त्या दृश्य बघितल्यावर तो एकदम पांढरट झालो. आणि त्याच्यासोबत नक्की काय घडला ह्या आपणाक सविस्तरपणे समजून घ्यायचा असात तर मालवणी गोष्टी या चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण या अनुभवाकडे वळाया. माझं नाव सतीश आणि मी एक बस चालक असय. माझी बस जुनी असल्या कारणान तिचो पूर्ण रंग उडान गेलो होतो. त्यामुळे म्हाका बस पेंट करूक पुण्याक न्यावी लागणार होती, कारण थंयच काम लवकर होणार होता. मनान म्हाका रात्रीपर्यंत पुण्याक पोहोचायचा होता. माझी बस बारामती डेपोमध्ये होती. थंडीचे दिवस असल्या कारणान निघताना मी स्वेटर आणि मफलर घेतलं होतं. डेपोमध्ये पोचलोय तेव्हा ऑफिस रूममधून मी बसची चावी घेतलंय आणि बसकडे जाऊक निघालोय. सर्वात आधी मी टायर तपासलोय, जेणेकरून वाटेत काय अडचण येऊ नये. बसमध्ये बसल्यावर माका थोडा बरा वाटला. मी एक छोटंसो स्पीकर आणलं होतं, त्यावर देवाची गाणी लावून बस आपली सुरू केलंय. मी एकटोच होतोय, त्यामुळे गाणी लावल्यामुळे वेळ थोडं सहज जायत असा कायचा माका वाटला. त्यामुळे साधारण 10 वाजता मी डेपोमधून बस बाहेर काढलोय. मी शहापूर मार्गे जाणार होतोय. थंडीमुळे बसच्या काचेंवर धुक्या इलेला, त्यामुळे आपलं मी बस थांबवलंय आणि उतरान काच स्वच्छ केलंय. मग मी पुढच्या प्रवासाक लागलोय. शहापुराक पोचलोय तेव्हा माका एक चहाची टपरी दिसली. मी बस बाजूक लावलंय आणि एक चहा घेतलंय. चहा घेताना अंगात एक गरम उष्णता जाणवत होती. चहा पीत असताना टपरीवाल्यान माका आपला विचारल्यान, काय हो दादा, बस घेऊन खंय चाललास, आणि ते सुद्धा एकटेच. मी त्याका आपलं मनाक लागलंय, आधी बस नीट बघा. माझी बस अंधारात असल्यामुळे त्यांना डोळे बारीक करून बघितल्यान आणि मनाक लागलो, अरे बसचो तर रंगच नाही. मी त्यावर उत्तर दिलंय, मनानच पुण्याक पेंटिंगाक बस घेऊन चाललोय. तो मनाक लागलो, दादा सावकाश जाया, घाटात खूप धुक्या. मी त्याका होय असा म्हटलंय. पैसे वगैरे काय ते चायचे दिलंय आणि बसकडे जाऊ पळलोय. तेवढ्यात बाजूच्या बाकावर बसान एक चहा पिणारो मुलगो मनाक लागलो, ओ काका, माझ्या बाईकची हेडलाईट खराब झाली हा. पुढे थोड्याच अंतरावर माझा गाव हा. तुमच्या बसच्या उजेडात माका पुढे जाऊचा हा. सोबत येऊ काय मी तुमच्या? मी त्याका आपलं होय मनाक लागलंय. तो बाईक बस समोर येऊन उभं रावलो आणि माका इशारो दिल्यान मी आपली बस सुरू केलंय. तो माझ्या पुढे होतो आणि मी त्याच्या मागे. काही वेळान त्याचा गाव इला. त्यानं माझा आभार मानल्यान आणि तो वळान निघान गेलो. मी पुढच्या प्रवासाक आपली सुरुवात केलंय. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. मनात मी बस थोडी वेगातच चालवत होतोय. आता काही वेळात दिवे घाट सुरू होणार होतो. थंडी जाणवाक लागली होती. मनात मी ठेवलेलो मफलर उचलून गळ्यात गुंडाळलोय.
दिवे घाट सुरू झालो. घाटात घनदाट धुक्या पसरलेला. समोरचा कायच दिसाक राजी नाही होता. मी फक्त रस्त्यावरच्या सफेद पट्ट्यांचो मागा उगेत बस आपलं चालवत होतंय. माझी नजर सतत पट्ट्यांवर होती. तेवढ्यात अचानक एक मुलगो बसच्या समोर इलो. ह्या बघताच मी जोराचो आपलो ब्रेक मारलाय. म्हाका वाटला मी त्याका उडवलंयच. मी पटकन बसमधून उतरान पुढे गेलोय. पण समोरचं दृश्य बघून मी एकदम थक्कच झालोय. म्हाका कायच सुधरना. तो मुलगो हाताची घडी घालून माझ्याकडे बघी होतो. ता सगळा म्हाका थोडा विचित्रच वाटला आणि तो हसत म्हणाक लागलो, काय काका, एवढे कशाक घाबरलाय? आणि जोर जोरात तो मोठ्यानं हसाक लागलो. मी त्याचं वर्णन करतोय. साधारण तो 18 वर्षाचो, काळा शर्ट, काळी पॅन्ट, काळे बूट आणि पाठीत काळ्या रंगाची बॅग होती. मी त्याका विचारलं, अरे एवढ्या रात्री घाटात आणि तो सुद्धा एकटो काय करतोस? एवढी थंडी हा, तुका कायच कसा वाटत नाही हा? त्यावर तो कायच बोलाक नाही. मी पुन्हा विचारलं, अरे तुका खंय जावचा हा? तो आपलो म्हाका म्हणूंक लागलो की माझा गाव पुढे हा, थंय म्हाका सोडा. एवढाच बोलान तो सरळ आपलो माझ्या बसमध्ये येऊन माझ्या बाजूकच बसलो. मी मनात आपलं म्हणाक लागलं, काय विचित्र पोरगो आयो, एवढ्या रात्री घाटात आणि कसलीच भीती नाही, बिंदास आपलो असा. मी बसमध्ये बसलोय आणि बस आपलं चालवक लागलंय. बस चालवताना मी अधूनमधून त्याच्याकडे बघायचोय. तो कसल्या तरी पुस्तक वाचत होतो. म्हाका वाटला की अभ्यास करत असावो. मनान मी त्याका म्हणाक लागलोय, दिसत नसात तर लाईट लाव काय? तो आपलो वेड्यासारख्या पुस्तकावरून हात फिरवत म्हणाक लागलो, हो लाईट नको, म्हाका अंधारात अभ्यास करूक खूप आवडता. एवढाच बोलान तो पुन्हा पुस्तक वाचण्यात मग्न झालो. मी माझी बस चालवत होतोय. तेवढ्यात तो मुलगो म्हाका झोप येता. मी जरा मागच्या सीटवर जाऊन झोपतोय. मी त्याका विचारलं, अरे तू म्हाका तुझ्या गावाचा नाव देखील सांगितलं नाहीस आणि तुझा नाव तरी खंय सांगितलंस? म्हाका कसा कळणार की तुझा गाव कोणता हा? तो म्हणाक लागलो की माझं नाव मानस आणि माझ्या गावाचं नाव येवलेवाडी असा. ता इला की म्हाका उठवा. तेवढाच बोलान तो मागच्या सीटवर जाऊन झोपलो. थोडा अंतर पुढे गेल्यावर अचानकच बस बंद पडली. समोरची बसची लाईट सुद्धा बंद झाली. मी आपलं मनात म्हणाक लागलोय, बस बंद पडाक काय झाला? मी आपलं मोबाईलचा टॉर्च लावून खाली उतरलोय. अंगात स्वेटर आसान देखील थंडीत मरणाची जाणवा होती. मी बसचा बोनेट उघडून काय बिघाड झालो हा ता आपल्या बघूक लागलोय. पण इंजिनमध्ये म्हाका खंयचोच बिघाड दिसत नव्हतो. मग बस बंद कशी काय पडली ह्या विचारात मी होतोय. तेवढ्यातच बसच्या आतून त्या मुलाच्या जोर जोरात हसण्याचो माझ्या कानावर आवाज पडलो. मी आपलो मनातच म्हणाक लागलो, आता काय झालं आहे का असा आणि तो काय करता ह्या बघूसाठी मी बसमध्ये परत गेलोय. आणि आतलं दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली आणि हा सगळं दृश्य बघतात मी खालीच कोसळलोय. तो मुलगो म्हणजे मानस अर्धमृत अवस्थेत होतो. अंगावर संपूर्ण जखमे झालेले आणि तो बसच्या छताक लटका होतो. आणि आता तो माझ्या दिशेने येत होतो. त्याच्या हातात ताच पुस्तक होता आणि तो म्हणत होतो, ये माझ्याजवळ ये, मी तुका पुस्तकाच्या अंधारात नेतोय, ये ये माझ्याजवळ. तो हळूहळू माझ्याकडे सरकाक लागलो. मी कसलीच हयगय न करता उठलोय आधी केबिनमध्ये गेलोय. बस सुरू करूचो प्रयत्न करूक लागलोय. पण काही केल्या बस सुरू होऊचा काय नावच घेत नव्हती. अचानक मागून त्यांना माझ्या गळ्यावर हात ठेवल्यान. पण जसो त्याचो हात माझ्या गळ्याक लागलो तसो तो जोरात मागे फेकलो गेलो. मी आपलो दचकान माझ्या मानेक हात लावलोय. थंय माझ्या गळ्यात
एक त्रिशूळाचा लॉकेट होता. ता लॉकेट माझ्या आईन म्हाका दिलेल्यान. त्या लॉकेटमुळे आता माझी भीती निघून गेली होती. मी त्या लॉकेट हातात धरलंय आणि त्याच्या समोर धरलंय. तो ता लॉकेट बघून खंयच्या खंय अदृश्य झालो ह्या म्हाकाच समजाक नाय. जसो तो अदृश्य झालो तशी माझी बस अचानकच चालू झाली. मी अजिबात कसलोच विचार न करता त्या एकदम काळोख्या धुक्यातून बस आपलं सुसाट वेगात बाहेर काढलंय. पहाटे 4 वाजता मी पुण्यात जाऊन पोचलोय. थंय पोचल्यावर माझ्या थोडं जीवात जिविलो, पण हातपाय अजून सुद्धा थरथरावते. सकाळी 8 वाजता मी माझी बस गॅरेजमध्ये नेऊन लावलंय. बसचा काम सुरू होता, पण माझ्या मनात रात्रीचं सगळं प्रसंग घोळावतो. कोण होतो तो मुलगो, त्याचा असा काय झाला असत, हेच विचार माका सतत कंटाळू देत होते. पण त्याने त्याचं नाव आणि गाव सांगितलेला होता. नाव मानस आणि गाव येवलेवाडी. दुपारी 12 वाजता बसचं काम पूर्ण झाला. बस उन्हामध्ये चमकावती. आता माका भूक देखील लागलेली. म्हणान मी शेजारच्याच हॉटेलमध्ये जेवण वगैरे करून परतीच्या प्रवासाक निघालोय. बस चालवताना सतत तो प्रसंग डोळ्यासमोर फिरवतो. तेव्हाच मी ठरवलं की त्या गावात जाऊन त्या मुलाबद्दलची माहिती मिळवायची. नेमक्या काय घडला होता त्याच्याबरोबर ह्या माका जाणून घ्यायचा होता. संध्याकाळी 7 वाजता मी बारामतीक जाऊन पोचलोय. बस डेपोतला घरी गेलोय. घरी पोचल्यावर जेवण वगैरे जेवण मस्तपैकी झोपलोय. सकाळी लवकर उठान मी माझी बाईक घेतलंय आणि त्या आपलं गावाकडे जाऊक निघालोय. माका त्या सगळ्याचो सोक्ष मोक्ष काय तो लावचोच होतो. दुपारी 12 वाजता मी त्या गावात जाऊन पोचलोय. गावात पोचल्यार माका त्या गावात जरा सामसूमच वाटा होता, कारण एका देखील घराच्या बाहेर एक देखील माणूस नाही. मी माझी बाईक एका झाडाखाली लावलंय आणि आजूबाजूक नजर टाकलंय. बाहेर तर कोणच दिसत नव्हता. जणू काय या गावात कोण रवतच नाही असा काहीसा माका वाटा होता. तेवढ्यात लांब वरसून काही माणसांचा आवाज माझ्या कानावर ऐका घेऊक लागलो. मी बाईकवरच बसान रवलोय तर काही वेळान ती माणसा गावात येली. माका असं वाटता की बहुतेक ती शेतावरून दुपारचं जेवण करू घराकडे येली असतील. त्यांच्यातल्या एकाक मी हाक मारलंय. तेवढ्यात सगळ्यांनी माझ्याकडे बघितल्याने त्यांच्यातलो एक जण पुढे येऊन म्हणाक लागलो, "ओ कोण तुम्ही आणि हय काय करताय?" मी त्यांच्या जवळ गेलोय आणि आपलं म्हणाक लागलंय, "हो मानस नावाचं मुलगो तुमच्या गावात रावता काय?" मी मानस नाव उच्चारतात ते सगळेजण एकदम घाबरे घुबरे जाऊन एकमेकांकडे बघूक लागले. ते माका म्हणाक लागले, "तुम्ही आधी घरात चला." मी त्यांच्या आपल्या घरात गेलोय. त्यांनी माका पाणी वगैरे दिल्याने पाणी वगैरे पिऊन मी त्यांना पुन्हा ताच विचारूक लागलोय की खरा सांगा, तुमच्या गावात मानस नावाचं कोण मुलगो होतो काय? त्यांच्यातलो एक जण घाबरत म्हणाक लागलो, नाही हो दादा, आमच्या गावात मानस नावाचो कोण एक मुलगो नाया." मी मग त्यांका माझ्यासोबत त्या रात्रीत जा काय घडला ता आपल्या सांगाक लागलोय. ता ऐकून त्यांका सुद्धा घाम फुटलो. त्याच वेळी त्यांच्यातलो एक जण पुढे येऊन माका सांगाक लागलो, "होय, 2 वर्षांपूर्वी आमच्या गावात मानस इलो होतो." आम्ही त्याका विचारलं, "अरे तू कोण असस? नाव काय आहे तुझा आणि इलस तरी खैसून?" त्यावर तो सांगाक लागलो की मी सांगलीचो होय, माझा नाव मानस. मग मी त्याका विचारलं, "मग एवढ्या लांब कशा गेलस?" तर तो सांगाक लागलो, "माका होय शेती कशी करतात त्या बघूचा असा म्हणानच मी या गावात इलोय." मग तो आमका विचारता की माझी रावण्याची सोय तुम्ही करशाल काय? मी आपलं म्हणाक लागलोय, "अहो तुम्ही आमचे पाहुणे असाय, तुमची सोय कशाक नाही करूचो." मग आमच्या घराच्या मागे एक रिकामी खोली होती, ती आम्ही स्वच्छ करून त्याका रावाक दिलं. तो आमच्यासोबत शेतावर यायचो
आम्ही कसा काम करतो त्या बघायचो. सगळा काय एकदम सुरळीत चालू होता. पण एके दिवशी जोराचो पाऊस पडावतो. मी तेका शेतावर घेऊन गेलो होतो. त्याच दिवशी आमच्याच गावातल्या नारायणाची मुलगी, ती म्हणजे मीरा, आमच्या शेतीच्या कामासाठी इलेली. मी तिका म्हटलं की मीरा, एवढं पाऊस पडता, तू घरी जा. त्यावर ती माका म्हणाक लागली, ना थोडाच काम रावला, त्या झाला की मी घरी जातोय. मी म्हटले हां बरा, पण लवकर जा. तेवढ्यात मी मानसकडे बघितलं. त्याचा वागणा माका थोडा विचित्रच वाटला, कारण सतत तो वेगळ्याच नजरेने त्या मीराकडे बघत होतो. मी त्याचो खांदो हलवून त्याका विचारलं, अरे मानस, लक्ष खया तुझो? त्यावर तो म्हणाक लागलो, काय नाही हो काका, हयच बघतोय, आपण घरी जाऊया. घरी जात असताना तो सतत मीराजकडे बघत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपलं उठान माझ्या दारात इलो आणि माका सांगता की काका, मी आता जातोय. मी त्याका म्हणाक लागलोय, अरे इतक्या लवकर चाललंस? अजून काही दिवस रावाचंच ना? तो म्हणाक लागलो, नको, माका तिकडे पण काम असा. मी म्हटलं ठीक आ, सावकाश जा, आणि तिकडे पोचल्यावर माका फोन कर. तो निघान गेलो. पण काही दिवसांनी मीराक अचानक प्रचंड ताप भरलो. नारायण माझ्याकडे इलो आणि म्हणाक लागलो, अरे मीरा, खूप ताप इलो हा, तू चल ना माझ्यासोबत, माका कायच सुचत नाही बघ. मी नारायणाच्या घरी गेलोय. घरी गेल्यात मी मीराकडे बघितलंय तर ती तापान एकदम फणफणा होती. मी नारायणाक आपलं म्हणतोय, तू हयच थांब, मी डॉक्टरांका घेऊन येतोय. डॉक्टरांका घेऊन इल्यावर त्यांनी मीराची तपासणी वगैरे केल्यानी आणि विचारल्याने, ही खय पावसात भिजली होती काय? मी म्हणाक लागलोय, होय, त्या दिवशी आमच्या शेतावरती थोडी भिजलेली. त्यावर डॉक्टर म्हणाक लागले की उद्यापर्यंत बरा वाटात, विश्रांती घेऊक सांगा. मी नारायणाक म्हटलंय, मी डॉक्टरांका सोडून येतोय. डॉक्टरांका सोडल्यानंतर मी पुन्हा नारायणाच्या घरी गेलोय आणि विचारलंय की मीरा झोपली हा काय? त्यावर नारायण म्हणाक लागलो की होय, आता तिचं थोडं डोळं लागलं हा. मी म्हणाक लागलोय की काही मदत लागली तर सांग, मी असंय. त्या रात्री मी घरी जाऊन जेवण वगैरे करून झोपलोय. मध्यरात्री अचानक माझ्या दाराचा दरवाजा वाजाक लागलो. मी डोळे चोळत उठलोय. घड्याळाकडे बघितलंय तर रात्रीचे 2:30 वाजले होते. मी मनात म्हणक लागलोय की इतक्या रात्री कोण इला? मी आपलं गाडबा लावून उठलोय आणि दरवाजा उघडलाय. समोर बघितलंय तर नारायण घाबरलेल्या अवस्थेत माझ्या समोर उभं होतो. मी त्याका विचारलंय, अरे काय झाला? तर तो घाबरत म्हणाक लागलो, अरे मीरा वेड्यासारखी वागता, काहीच समजत नाही, तू लवकर चल. मी लगेच त्याच्यासोबत गेलोय. मीराकडे बघितलंय आणि पहिलीच नजर टाकतोय तेव्हाच माका समजला की काहीतरी हा वेगळा हा. कारण ती जोर जोरात किंचाळा होती, वेड्यासारखी वागा होती. नारायण घाबरान म्हणाक लागलो, आता काय करू मी त्याका शांत करत म्हणाक लागलोय की तू आधी शांत हो, सगळं नीट होतला. फक्त ही रात्र आपणाक कशी बशी पार करूची लागतली हा. माझा मत होता, आपण मीराचे हातपाय बांधूक हवेत, कारण ती काय कुणाचाच ऐकणारी नव्हती. मी म्हणाक लागलोय, मागच्या खोलीत एक जाड दोरी हा, ती घेऊन येतोय. मी दोरी घेऊन इलोय. मीराच्या हातपाय धरून ठेवलाय. अंगार सुद्धा लावलं होतं, पण तिका तर कायच फरक पडत नव्हतं. बाहेर इल्यावर बघितलं तर गावातली काही माणसं थंय जमा झाली होती. ते विचारतात की अरे नारायणाच्या घरी काय चालला? हे आपलं त्यांका म्हणाक लागलोय, मीरा कोणीतरी झपाटला, त्यामुळे ती अशी वागत हा. मी 2 माणसांका म्हणाक लागलोय, तुम्ही होय, माझ्यासोबत चला मागच्या खोलीत. मागच्या खोलीत गेल्यावर मी त्यांका बाहेरच थांबाक सांगितलंय. खोलीत खूप अंधार होतो, त्यामुळे मी माझ्या खिशातून छोटी बॅटरी बाहेर काढलाय आणि दोरी शोधूक लागलाय. माका थोडी अडचण येत होती, कारण समोरचा तर कायच दिसत नव्हता. इतक्यात बेडच्या मागून कोणाच्या तरी पुटपुटण्याचा आवाज माझ्या कानावर पडलो. मी बॅटरीचा प्रकाश त्या बेडच्या मागे वळवलाय
आणि त्या समोरचं दृश्य बघून मी एकदमच हादरान गेलोय, कारण बेडच्या मागे माणूस बसलेलो होतो. त्याच काळा शर्ट, काळी पॅन्ट, काळे बूट. समोर त्यानं काळा पुस्तक देखील ठेवलेला होता आणि त्यावर काळ्या शाईत मीराचं नाव लिहिलेलं. मग माका समजला मीरावर जा काय होता ता ह्याचाच काम हा. माका तर प्रचंड राग इलो. मी मोठ्यानं ओरडलोय की अरे मानस, ह्या काय केलंस तू? तो दचकान उभं राहिलो. माझ्या ओरडण्यात बाहेर थांबलेले गावकरी सुद्धा आत इले. ते आपले विचारतात, अरे काय झाला? मी म्हणक लागलो, हो बघा, यानेच आपल्या मीराची अवस्था अशी केल्या ना. मी त्याच्या कॉलरला पकडलोय आणि गावकऱ्यांसमोर ओढून आणलोय. सगळा गाव एकत्र झाला. मी त्याका बेदम मारलोय, पण त्याका कायच फरक पडत नव्हतो. तो डोळे बंद करून पुटपुटावतो. इतक्यात नारायण घराबाहेर इलो आणि माका म्हणक लागलो की आपली मीरा आपल्याक सोडून गेली. तेवढ्यात मानसने डोळे उघडले आणि जोर जोरात हसाक लागलो आणि असं देखील म्हणक लागलो, कसा फसवलंय मी तुमका. माझी शिकार ह्या पुस्तकात कैद झाली आ. आणि पुन्हा तो जोर जोरात हसाक लागलो. ह्या ऐकून नारायणाक देखील भरपूर राग इलो. त्यानं बाहेरची कुऱ्हाड उचलले आणि मानसवर इतके वार केले की त्याचा जागीच मृत्यू झालो. त्याने मानसचं शरीर पोत्यात भरले, त्या पुस्तक देखील त्यात टाकले आणि त्या सर्व त्या घाटात ढकलून दिले. मी नारायणाक म्हणालोय, पण असा मारणं योग्य नव्हता. तुम्ही पोलिसात देव गाव्या होता. त्यावर गावकरी म्हणक लागले, नाराज होऊ नको, पण नारायणचं कुटुंब आता या जगात राहिलेलाच नाही आणि तो जिवंत सोडण्यासारखं काय नव्हतो. त्याच्यामुळे आणखी प्राण गेले असते. मी एकदम घाबरलोय आणि त्यांच्याकडे बघतच राहिलोय. ते असं देखील पुढे बोलाक लागले. मानसाक मारल्यानंतर नारायण शेतावर गेलेलो. तिथे त्याका साप चावलो आणि त्याचो देखील थयच मृत्यू झालो. त्याची बायको ह्या काय सहन करू शकली नाही आणि तिने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्या. ह्या ऐकून माका खूपच वाईट वाटला. मी विचारलं, त्या मुलाचे अंत्यविधी तरी केला होताय काय? ते म्हणक लागले, नाही. मी त्यांना आपलं ठामपणे सांगितलं, तर मग तो आत्मा पुन्हा त्रास दे, तुम्ही त्याचे अविधी करा. माझ्या सांगण्यानुसार त्यांनी मानसचे अंत्यविधी वगैरे केल्याने आणि त्याच्या आत्म्याक शांती दिल्याने. पण माझ्या जीवनातला हा अनुभव एकदम भयानक होतो. त्याच्यानंतर मी कधी त्या घाटातून रात्रीचं काय एकटो गेलोय नाही आणि आज देखील तो अनुभव आठवलोय तरी माझ्या अंगावर काटो इल्याशिवाय काय राहणार नाही. मित्रांनो, ह्यो माझो दिवे घाटातलो अनुभव तुमका कसं वाटलं असा ह्या कमेंटमध्ये सांगा. आणि अजून देखील तुम्ही मालवणी गोष्टी ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सबस्क्राईब करून टाका. तुमच्याकडे देखील असे काय भूताचे सत्य अनुभव असतील तर माका स्क्रीनवर दिलेल्या ईमेल ID वर किंवा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव पाठवू शकता. चला तर मग भेटूया अशाच एका सत्य अनुभवात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.